सोलापूरच्या मोहोळमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं वाद निर्माण झालाय। शंभूप्रेमींनी मोहोळ एसटी स्टँड समोर परवानगी न घेता हा पुतळा उभारला आणि त्यानंतर प्रशासनाकडून हा पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या। मात्र पुतळा हटवल्यास स्थानिकांनी याला आता विरोध दर्शवलेला आहे। जर पुतळा हटवला तर मोहोळ बंद करण्याचा इशारा शंभूप्रेमींनी दिलाय। त्यामुळे या पुतळ्यावरून स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता या ठिकाणी प्रशासन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जमा झालेला आहे, परंतु तमाम शिवशंभू भक्तांकडून मी त्या प्रशासनाला एक विनंती करतोय की आता बसवायचं काम शिवभक्तांनी आणि शंभू भक्तांनी इथं मूर्ती बसवायचं काम केलेलं आहे। आमची सगळ्यांची एकच कळकळीची विनंती आहे की ह्या मोहोळमधलं, मोहोळ तालुक्यातलं, सोलापूर जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये। त्यामुळे प्रशासनानं फक्त आम्हाला एकाच गोष्टीचं सहकार्य करायचं आहे की प्रशासनानं त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारे धक्का लावायचा नाही। आम्ही सर्व शिवशंभू भक्त प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत। आमचं प्रशासनाच्या पूर्ण मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याची आमची भूमिका आहे, परंतु प्रशासनानं फक्त अन्यथा हे मोहोळ शहर त्वरित बंद करण्यात येईल आणि ते मोहोळ शहर बंद। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेपा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिषेक, सोलापूरच्या मोहोळमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे, मात्र परवानगी न घेता तो उभारलाय, त्यामुळे आता तो काढून टाकण्याचा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र त्यावरून आता मोहोळवासीय आणि शंभू भक्त जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। प्रशासनाची आता पुढची भूमिका काय असणार आहे? निश्चितच आपण सध्या पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये शंभू प्रेमींकडून रात्रीतून या ठिकाणी शंभू राजेंचा जो पुतळा आहे तो बसवण्यात आलेला आहे। खरं तर जेव्हा पोलीस प्रशासनाच्या लक्षात आली ही गोष्ट तेव्हापासून या ठिकाणी बंदोबस्त हा लावण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन आणि शंभू प्रेमींमध्ये आता बैठक देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत हा शंभूराजेंचा पुतळा हटवला जाऊ नये यासाठी शंभू प्रेमींकडून विशेष प्रयत्न हे करण्यात येत आहेत। आणि या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये हा पुतळा हा लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की शंभूराजेंच्या पुतळ्याजवळ रांगोळी आणि फुलांची देखील मोठ्या प्रमाणात सजावट ही करण्यात आलेली आहे। आणि जसजसे ही माहिती तालुक्यातील शंभू प्रेमींना समजते त्या पद्धतीने मोठी गर्दी देखील वाढताना दिसून येते। काही भगिनी हे आपल्या सोबत आहेत। काही शंभूराजेंचा पुतळा बसवण्यात आलेला आहे, काय नेमकी भूमिका आहे? अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। त्यांनी आपल्या 40 दिवस या घडविला। या शंभूराजेचा त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आलेला आहे, याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे, गर्व आहे। जय संभाजी महाराज, शंभू महाराज की जय। आपण पाहतोय या ठिकाणी शंभू प्रेमींची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आता थोड्याच वेळामध्ये शंभू प्रेमी आणि पोलीस प्रशासनाची ही बैठक पार पडणार आहे, त्यामुळे यातनं तोडगा काय निघणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अभिषेक, तोडगा काय निघतोय याकडे लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।